बुल्ढाना जिले के जलगांव जामोद में महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा स्थित निमखेड़ी जांच चौकी पर खाद्य एवं औषधि प्रशासन ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित गुटखा और पान मसाला जब्त किया है। बुल्ढाना जिले के जलगांव जामोद में महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा स्थित निमखेड़ी जांच चौकी पर खाद्य एवं औषधि प्रशासन ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित गुटखा और पान मसाला जब्त किया है। गुप्त सूचना के आधार पर तड़के की गई नाकाबंदी के दौरान एक टाटा इंट्रा गोल्ड वाहन की तलाशी में भारी मात्रा में प्रतिबंधित सामग्री मिली। कार्रवाई की भनक लगते ही चालक वाहन छोड़कर फरार हो गया। एफडीए ने 10,39,000 रुपए का पान मसाला, 6,93,000 रुपए का सुगंधित गुटखा, 5 लाख रुपए का वाहन और मोबाइल सहित कुल 22,37,000 रुपए का माल जब्त किया है। फरार चालक के खिलाफ भारतीय न्याय संहिता और खाद्य सुरक्षा अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। मामले की जांच जारी है। वहीं शिवसेना उद्धव ठाकरे के जिला प्रमुख गजानन वाघ ने इसे बड़ी गुटखा तस्करी रैकेट का हिस्सा बताते हुए मुख्य आरोपियों पर मकोका के तहत कार्रवाई की मांग की है। जळगाव जामोद येथे सकाळी 2:30 वाजता बऱ्हाणपूर कडून जळगाव जामोद कडे येणारा एक टाटा इंट्रा नावाचं एक वाहन होतं। त्या वाहनामध्ये आपण वाह पान मसाला आणि डब्ल्यू च्युइंग टोबॅको सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा जवळजवळ 17 लाख रुपये किमतीचा साठा आणि वाहन ज्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे आणि एक जो वाहतूक करणारा होता आपण चालक म्हणूया त्याला, जो आरोपी पण आहे आणि जो फरार झाला घटनास्थळावरून, त्याचा मोबाईल असा साठा आपण जप्त करून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज सकाळी फिर्याद दाखल केली। या जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु जळगाव पोलिसांचं दुर्लक्ष असल्यामुळे मी सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन बुलढाणा यांना 1 तारखेला लेखी तक्रार दिली होती आणि त्या तक्रारीमध्ये स्पष्ट सांगितलं की जळगाव जामोद परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होते, परंतु मी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत होतो। काल मला गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार मी 7 वाजता सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना 7 वाजता फोन केला आणि सांगितलं, साहेब आज 3 गाड्या माल भरण्याकरता बऱ्हाणपूरकडे गेलेल्या आहेत, तुम्ही या। त्यानुसार ते 9 वाजता रात्री आले। मला गुलाबसिंग वसावे नावाचे निरीक्षक आहेत अन्न औषध प्रशासनाचा फोन आला की वाघसाहेब आम्ही 9 वाजता निमखेडीला आलेलो आहोत। मी म्हटलं, साहेब तुम्ही फॉरेस्ट ऑफिसहून जाऊन बसा, नक्की 3 गाड्या येणार आहे। त्यानुसार रात्रीचे 2 ते 3च्या दरम्यान ही गाडी त्यांनी पकडली। ड्रायव्हरला सुद्धा ताब्यात घेतलं होतं, परंतु ते दोघंच असल्यामुळे गुलाबसिंग वसावे व प्रमोद पाटील हे दोघंच होते, त्यांच्याकडे कुठलाही स्टॉप नव्हता। एक गाडी जळगाव जामोदमध्ये आल्यामुळे त्यांनी काय केलं, ड्रायव्हरला थोडं बाजू करायला सांगितलं, तर ड्रायव्हर त्या गाडीमध्ये बसून फरार झालेला आहे, परंतु ही गाडी पकडलेली आहे। मी माझी SP साहेबांना आपल्या माध्यमात विनंती आहे की त्या ठिकाणी चेकपोस्ट करा आणि कर्तव्य दक्ष अधिकारी त्या ठिकाणी, कारण जळगाव जामोद परिसरामध्येच नव्हे तर अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये दररोज 1 कोटीच्या जवळपास बऱ्हाणपूर मार्ग जळगाव वाहतूक होते आणि जळगाव पोलिसांचं अर्थपूर्ण सहाय्य असल्यामुळे ते गाड्या पकडत नाही।